My dear students, I welcome you to the video lecture of English literature. In this lecture, we are going to discuss about the theory of eco-criticism, part 3. Lawrence Buell has given a checklist. Now we will discuss that. Number 1. The non-human environment is present not merely as a framing device, but as a presence that begins to suggest that human history is implicated in natural history. लॉरेन्स ब्युएलचं म्हणणं आहे की नॉन ह्युमन एन्व्हायरमेंट जे आहे म्हणजे निर्जीव, ह्युमन म्हणजे मानवी, नॉन ह्युमन म्हणजे निर्जीव इन द सेन्स अमानवी, ज्यात प्राणी पक्षी हे सगळं चालेल, माणूस सोडून म्हणजे नॉन ह्युमन एन्व्हायरमेंट. तर हे जे याचं अस्तित्व आहे ते फक्त एक माणसासाठी स्ट्रक्चर म्हणून नाही, माणसासाठी जगण्याचं उपकरण म्हणून नाही, तर यात यांचं अस्तित्व असं सुचवलं जातं की मनुष्याचा इतिहास जो आहे हा नैसर्गिक इतिहासात आहे. म्हणजे असं म्हटलं गेलं आहे की मनुष्य या पृथ्वीतलावर येणारा सगळ्यात शेवटला प्राणी आहे. मनुष्याच्या आधी सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे. मनुष्य सगळ्यात शेवटी आला, म्हणजे बाकी नेचर विकसित होत गेलं अँड ॲट लास्ट मनुष्याचा जन्म झाला. नैसर्गिक इतिहासात असा विकास होत गेला. सेकंड, द ह्युमन इंटरेस्ट इज नॉट अंडरस्टूड टू बी द ओनली लेजिटिमेट इंटरेस्ट. मनुष्याचा ज्यात इंटरेस्ट आहे म्हणजे मनुष्याचा रस ज्यात आहे तोच फक्त कायदेशीर इंटरेस्ट आहे असं नाही. या तर उलट आहे. मनुष्याला काय वाटतं, ज्याचा माझ्यात इंटरेस्ट आहे किंवा मला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्यातच सगळ्या जगाचं भलं आहे. या उलट आहे. उलट निसर्गाचं भलं झालं तर मनुष्याचं भलं होईल. मनुष्याने सगळीकडे ढवळाढवळ करून ठेवली आहे आणि म्हणूनच आपल्याला हा कोरोनाचा राक्षस सध्या भेडसावतो आहे. त्यांनी ढवळाढवळ नसती केली हा काही त्रास झाला नसता. म्हणजे मनुष्याच्या इंटरेस्टमध्येच कायदा आहे असं नाही. पहिले मनुष्य सोडून निसर्गाचा विकास आणि मग मनुष्याचा विकास. नंबर 3, ह्युमन अकाउंटेबिलिटी टू द एन्व्हायरमेंट इज पार्ट ऑफ द टेक्स्ट एथिकल ओरिएंटेशन. आणि मनुष्याची जी काही जबाबदारी आहे पर्यावरणाप्रती, तर हे कोणतंही टेक्स्ट लिहिताना त्याचं केंद्रीकरण या नैतिकतेभोवती झालं पाहिजे. म्हणजे कोणीही लिखाण केलं तर त्या लिखाणात मनुष्याची नैतिकता उच्चस्थानी ठेवून त्याला सांगितलं गेलं पाहिजे की भाऊ रे, बाबा रे, दादा, पर्यावरण जे आहे हे तुझ्या भरोशावर आहे आणि पर्यावरणाची जबाबदारी तुझी आहे. नंबर 4, सम सेन्स ऑफ द एन्व्हायरमेंट ॲज अ प्रोसेस रादर दॅन ॲज अ कॉन्स्टंट ऑर अ गिवन इज ॲट लिस्ट इम्प्लिसिट इन द टेक्स्ट. जी काही जाणीव आहे पर्यावरणाची एक प्रक्रिया म्हणून ही सतत जागृत ठेवली पाहिजे आणि ही जागृती कमीत कमी जे टेक्स्ट म्हणजे जे काही साहित्य लिहिलं जात आहे त्या साहित्यात गृहीत धरल्या गेली पाहिजे. म्हणजे पर्यावरणाबद्दल असलेली जाणीव, पर्यावरणाच्या प्रक्रियेची जाणीव जो काही लिखाण होता जो काही लिखाण करत आहे व्यक्ती त्यांनी मनात ठेवून गृहीत धरून ती सतत त्या टेक्स्टमध्ये दिसत राहिली पाहिजे. म्हणजे मनुष्य सतत त्या पर्यावरणाच्या रक्षणाच्या गोष्टी ऐकून त्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी तो जागृत होईल. अशा या 4 गोष्टी आहेत ज्या लॉरेन्स ब्युएलने सांगितलेल्या आहे. इको क्रिटिसिझम मे बी कन्सिडर्ड ॲज अ कंटिन्यूम which accommodates a wide spectrum of perspectives ranging from the political to the sacred. तर इको क्रिटिसिझम म्हणजे पर्यावरणात जो टीका होते आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर त्याला असं समजलं पाहिजे की इको क्रिटिसिझम असं क्षेत्र आहे ज्यात खूप जास्त विषय समाविष्ट केले जाऊ शकतात, खूप जास्त विषयाची जाण ठेवली जाऊ शकते, ज्यात राजकीय विषयापासून तर धार्मिक पवित्र विषयापर्यंत सगळ्या विषयाचा समावेश होतो. पहा ना, पर्यावरणात राजकारणही येतं इन द सेन्स कायदे केले गेले पर्यावरणाबद्दल. धार्मिक विषय येतो म्हणजे जसं आपण वडाला पूज्य मानतो तर वटसावित्रीला पूजा केली जाते. तर हे सगळे विषय कवर होतात. इंटरडिसिप्लिनरिटी इज अन इसेन्शियल ॲस्पेक्ट ऑफ इट्स नेचर. आणि इको क्रिटिसिझमचा जो मूळ स्वभाव आहे त्यात आंतरशाखीयत्व आलेलं आहे. एक शाखा दुसऱ्या शाखेत गुंतली आहे, दुसरी तिसऱ्यात. म्हणजे पर्यावरण
सगळ्याच शाखेत आहे. पहा ना, आता पर्यावरण विषय प्रत्येकाला कंपल्सरी केले, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, MBBS, एव्हरीवेअर. Although eco-criticism can touch virtually any discipline, when it translates into action, it generally comes back to its home ground, the human relationship with the earth. भले इको-क्रिटिसिझम जवळपास प्रत्येकच विषयाला, प्रत्येक शाखेला स्पर्श करतो, परंतु जेव्हा आपण पर्यावरणावर एखादी क्रिया करतो, जेव्हा क्रिया करायला लागतो, तो आपण त्याच्या होम ग्राउंडवर वापस येतो, म्हणजे परत मूळ मुद्द्यावर वापस येतो. आणि मूळ मुद्दा आहे ह्युमन रिलेशनशिप विथ द अर्थ, मनुष्याचं पृथ्वीशी असलेलं नातं. आणि मनुष्याला जगायचं असेल तर पर्यावरणावर त्याला अवलंबून राहावं लागेल, राहावंच लागतं. तो स्वतः परिपूर्ण नाहीच आहे, त्यामुळे त्याला पृथ्वीची काळजी, पर्यावरणाची काळजी घेणं आवश्यक आहे. Eco-criticism is marked by a rich theoretical diversity within 2 decades or so of its origin. आता इको-क्रिटिसिझम अतिशय समृद्ध सैद्धांतिक परंपरा आहे, सैद्धांतिक विविधतासुद्धा आहे. 2 दशकं झाले, 2 दशकापासून यात विविधता आलेली आहे. 2 दशक म्हणजे जवळपास 2000 साली प्रचंड जागृती झाली. त्याआधी पण होती, पण जसं नवीन शतक लागलं हे 21वं, तेव्हापासून प्रचंड जागृती आलेली आहे. आणि हे 2 दशकं जास्त जागृती आहे. खूप सिद्धांत मांडले गेले. द रिझन फॉर दिस डायव्हर्सिटी इज प्रोव्हाइडेड बाय उर्सुला हिस, हू पॉइंट्स आउट दॅट unlike post-colonialism or feminism, eco-criticism did not emerge from the academic front of a political movement. या विविधतेचं कारण काय आहे हे उर्सुला हिर्सनी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या लेखकाचं म्हणणं आहे की पोस्ट कॉलोनिलिझम म्हणजे जिथून कॉलनी होत्या इंग्रजांच्या त्या हटल्या, त्यानंतरचा काळ, फेमिनिझम, स्त्रीवाद, इको-क्रिटिसिझमचा जन्म हा फक्त विद्याशाखेसाठी किंवा शिक्षणासाठी जन्मलेला नाही आहे, किंवा ही राजकीय चळवळ नाही आहे. ही खरोखर नैसर्गिक चळवळ आहे. म्हणजे स्त्रीवाद, स्त्रियांवर अत्याचार झाले म्हणून, पोस्ट कॉलोनिलिझम सगळे परतंत्र्यात होते म्हणून झालं. इको-क्रिटिसिझमचं तसं नाही आहे. इको-क्रिटिसिझम नॅचरलीच जसे चटके बसायला लागले, आपलं लक्षच नव्हतं तिकडे, बाकी प्राणी डेंजरमध्ये आले होते, तर यामुळे इको-क्रिटिसिझमचा जन्म झाला, म्हणजे त्या साहित्याचा जन्म झाला. पूर्ण पर्यावरण धोक्यात आलं होतं. इको-क्रिटिसिझम्स पॉईंट ऑफ इमर्जन्स, एन्व्हायरमेंटलिझम वॉज अ हायली डायव्हर्जंट फील्ड विथ कन्फ्लिक्टिंग प्रोजेक्ट्स दॅट गेव राईज टू 2 ह्युमनिस्टिक सबडिसिप्लिन्स, नेमली एन्व्हायरमेंटल फिलॉसॉफी अँड हिस्ट्री. आता इको-क्रिटिसिझमचा जो उदय झाला, म्हणजे पर्यावरणवाद जो आला, हे अतिशय विविध असं फील्ड आहे. यात 2 प्रोजेक्टचा संघर्ष होतो आणि त्यामुळे 2 गोष्टीचा जन्म झाला आहे. एक ह्युमनिस्टिक सबडिसिप्लिन्स, त्यात मनुष्याच्या ज्या उपशाखा आहेत, मनुष्याच्या विद्याशाखा, उपशाखा, त्यात एक एन्व्हायरमेंटल फिलॉसॉफी आली, पर्यावरणाचं तत्त्वज्ञान, आणि दुसरा जन्म झाला इतिहास. या 2 गोष्टीचा जन्म झाला. This diversity is reflected in the plethora of terms which are associated with the field. आता ही जी विविधता आहे ही परावर्तित झाली. प्लेथोरा ऑफ टर्म्स म्हणजे खूप गर्दी, खूप पदांची गर्दी झाली, खूप व्याख्यांची गर्दी झाली, आणि या सगळ्या व्याख्या, ही सगळी पदे, हे सगळे शब्द या क्षेत्राशी संबंधित आहे, इको-क्रिटिसिझमशी. उर्सुला हिस राइट्स, इको-क्रिटिसिझम हॅज इम्पोज्ड इटसेल्फ अ कन्व्हिनियंट शॉर्टहँड for what some critics prefer to call environmental criticism, literary environmental studies, literary ecology, literary environmentalism, or green cultural studies. आता उर्सुला राईट्सनी लिहिलं आहे की इको-क्रिटिसिझमनी स्वतःला लादून घेतलं आहे, यावर एक सुविधाजनक स्वतःची इको-क्रिटिसिझमनी जागा निर्माण केलेली आहे. याला काही लोक काय म्हणतात, इको-क्रिटिसिझमला एन्व्हायरमेंटल क्रिटिसिझम म्हणजे पर्यावरणावरील टीकावाद, लिटररी एन्व्हायरमेंटल स्टडीज, साहित्यिक पर्यावरणवादी अभ्यास, लिटररी इकॉलॉजी, साहित्यिक परिसंस्था, लिटररी एन्व्हायरमेंटलिझम, साहित्यिक पर्यावरणवाद, और ग्रीन कल्चरल स्टडीज किंवा हरित सांस्कृतिक अभ्यास. याला वेगवेगळ्या नावाने मग लोक बोलावतात या इको-क्रिटिसिझमला.
Cheryl Godfrey, in her introduction to the eco-criticism reader, points out that different connotative meanings that the terms environmental criticism and eco-criticism inspire. तर चेरिल गॉडफेल्टीनी एक इंट्रोडक्शन दिलं, प्रस्तावना दिली आहे तिच्या पुस्तकात इको-क्रिटिसिझम रीडरमध्ये. ती वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत ती, की एन्व्हायरमेंटल क्रिटिसिझमचा वेगवेगळा अर्थ कसा निघू शकतो. म्हणजे पर्यावरणीय टीकावाद किंवा पर्यावरणाचा टीकावाद यात वेगवेगळे अर्थ कसे काढतात, यात आपल्याला वेगवेगळे अर्थ कसे स्फुरतात, वेगवेगळ्या अर्थाचं आपण ज्ञान करून घेऊ शकतो हे तिने सांगितलेलं आहे. सम स्कॉलर्स डू नॉट अप्रूव्ह ऑफ द प्रिफिक्स एन्व्हायरो बिकॉज द वर्ड एन्व्हायरमेंट हॅज एन अँथ्रोपोसेंट्रिक अँड ड्युअलिस्टिक कनोटेशन. काही विद्यार्थी आहे, जे संशोधक आहे, जे अभ्यासक आहेत, त्यांनी हे जे प्रिफिक्स आहे एन्व्हायरो याला मान्यता दिली नाही. कारण एन्व्हायरमेंट हा जो शब्द आहे याला मानव कल्याणकारी किंवा मानव केंद्रित अर्थ आहे आणि ड्युअलिस्टिक कनोटेशन आहे. ड्युअलिस्टिक कनोटेशन म्हणजे याला द्वयर्थ आहे. मनुष्य काय करतो, एन्व्हायरमेंट स्वतःसाठीच घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणून मग काही अभ्यासकांनी म्हटलं आहे एन्व्हायरो शब्द नकोच आहे मला, कारण यात मानवाच्या अस्तित्वाचा वास येतो. इम्प्लाईंग दॅट वी ह्युमन्स आर ॲट द सेंटर. म्हणजे यात असं ध्वनित होतं एन्व्हायरमेंटमध्ये की मनुष्य केंद्रस्थानी आहे, म्हणजे मनुष्य महत्त्वाचा, सराउंडेड बाय एव्हरीथिंग दॅट इज नॉट अस. आणि आपण जे नाही, आपण सोडून सगळ्या गोष्टी ज्या आपल्या अवतीभोवती आहे त्याला म्हणतात एन्व्हायरमेंट, असं त्या शब्दाचा अर्थ आहे. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे मला हा एन्व्हायरमेंट शब्द मान्य नाही. वेअर इज द प्रिफिक्स इको in marked contrast implies interdependent communities, integrated systems and strong connections among constituent parts. मग त्या अभ्यासकांचं म्हणणं इको ठीक आहे बा, इको क्रिटिसिझम. कारण विरोधी पक्षी जर विचार केला तर इको शब्दाचा अर्थ होतो स्वतंत्र समाज, एकीकृत संस्था आणि अतिशय सशक्त असं बंधन जे पर्यावरणातल्या इतर घटकांसाठी असतं किंवा इतर घटकांसोबत असतं. हा सरळसोट आणि चांगला अर्थ इको क्रिटिसिझमचा पकडला गेला आहे. म्हणून याला इको क्रिटिसिझम म्हणून जास्त मान्यता आहे. एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणून याला काही अभ्यासक मान्यता देत नाही, कारण एन्व्हायरमेंटमध्ये मनुष्य केंद्रस्थानी पकडला जातो. पण आहे उलट, मनुष्य केंद्रस्थानी नाही आहे, उलट पहिले पर्यावरण आणि इतर, आणि मनुष्य सगळ्यात शेवटी आहे. However, Buell favors the term environmental since the environmental turn in literary studies is more issue-driven than method or paradigm-driven. तरीही ब्युएलचं म्हणणं काय की एन्व्हायरमेंटल हा शब्द मी फेवर करतो, मला हा आवडतो, कारण साहित्यिक अभ्यासात एन्व्हायरमेंटल शब्द हा इश्यू ड्रिवन आहे. इश्यू ड्रिवन म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यावर केंद्रित आहे एन्व्हायरमेंटल शब्द. बाकी इको क्रिटिसिझम पद्धतीवर किंवा त्या क्षेत्रावर अवलंबून आहे. परंतु एन्व्हायरमेंटल हा शब्द प्रॉब्लेमवर आधारित आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व करण्यावर लक्ष दिलं पाहिजे, असं ब्युएलचं म्हणणं आहे. टोटलायझिंग रुब्रिक ऑफ इको क्रिटिसिझम इज लेस इंडिकेटिव्ह दॅन एन्व्हायरमेंटल क्रिटिसिझम. आता जे पूर्ण मानक आहे, रुब्रिक म्हणजे स्टँडर्ड्स, जे काही स्टँडर्ड्स आहे, मानक आहे इको क्रिटिसिझमचे, हे एन्व्हायरमेंटल क्रिटिसिझममध्ये थोडे कमी दर्शवल्या जातात. और लिटररी एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा साहित्यिक पर्यावरणाच्या अभ्यासात हे जे काही स्टँडर्ड आहे एन्व्हायरमेंट वाचवण्याचे किंवा एन्व्हायरमेंटला सुधारवण्याचे, हे थोडे कमी दर्शवले गेलेले आहे. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की इको क्रिटिसिझमच महत्त्वाचा आहे. इको क्रिटिसिझम हे जरा स्टँडर्ड आहे एन्व्हायरमेंटल क्रिटिसिझम या नावाने ओळखण्यापेक्षा किंवा लिटररी एन्व्हायरमेंटल स्टडीज या नावाने ओळखण्यापेक्षा, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि इको क्रिटिसिझममुळे काय झालेलं आहे, यावर जे साहित्य लिहिलं गेलं आहे त्यात पर्यावरणाबद्दल जागृती आहे. अँड राईट नाऊ वी नीड टू प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट. दिस इज ऑल अबाउट पार्ट 3 ऑफ इको क्रिटिसिझम. थँक यू व्हेरी मच.